चला तर मग मस्त अशा दिवसाची छानशी सुरुवात माझी इथे झालेली आहे आणि सकाळी-सकाळी मुलांचा टिफिन बनवण्यापासून मी व्हिडिओची सुरुवात करते आणि मुलांच्या टिफिनमध्ये आज मी नेहमीप्रमाणे चपाती आणि भाजीच देणार आहे. हळू-हळू लेकरं देखील किचनमध्ये आता माझ्याकडे आवरून येत आहेत आणि त्यांना पण उत्सुकता लागलेली असते, की आज टिफिनमध्ये आपल्याला काय भाजी मिळणार. तर हे सगळं बघण्यासाठीच लेकरं इकडे किचनमध्ये येत असतात आणि सकाळी-सकाळी कुठल्या पण कामाला जर सुरुवात केली ना, तर ते काम पूर्ण होतं. मग इथेच पहा ना, माझं व्हिडिओचं पण काम चाललंय आणि सोबत मुलांचा टिफिन बनवण्याचं सुद्धा काम चाललंय. दुपारसाठी मस्त अशी मी मटकीची भाजी बनवून ठेवलेलीच होती आणि या आहेत ओल्या तुरीच्या शेंगा, ज्या की आम्हाला सगळ्यांना फार जास्त आवडतात आणि 1-2 दिवसापूर्वीच आणलेल्या आहेत या. पण शिजवण्याचं काही लक्षातच नव्हतं. आज मात्र मनावर घेतलं. पण या शेंगा आहेत ना, जरा-जरा किडलेल्या पण आहेत म्हणून व्यवस्थित निवडून मला त्या शिजण्यासाठी टाकावं लागणार. नाहीतर मग कसं लेकरं खातात ना, तर मग जास्त ते बघत नाहीत लेकरं आणि खायचं काम चालू राहतं. म्हणून आता या सगळ्या तुरीच्या शेंगा मी व्यवस्थित निवडून घेते आणि ज्या काही किडलेल्या आहेत, तर त्या मी बाजूला केल्यात. आता कुकरमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये लगेचच मीठ घालून घेते आणि थोडंसं जास्त मीठ घालायचं म्हणजे ते आतमध्ये शेंगांच्या शिरलं जातं आणि छान अशी त्या शेंगांना चव येऊन जाते. तर पाण्याला मस्त अशी उकळी आली. आता त्यानंतर मी या शेंगा त्या पाण्यामध्ये टाकून देते आणि एक 3 ते 4 शिट्ट्यामध्ये या तुरीच्या शेंगा मस्त अशा शिजून जातात. आता त्यानंतर मात्र सकाळी बीटरूट ज्यूस देखील आम्ही घेत असतो. तर छान असं बीट मी व्यवस्थित इथं बीट, काकडी, आवळा वगैरे मी धुवून घेतलेलं आहे आणि हे सगळं धुवून घेतलं आणि आपल्या नजरेसमोर जर ठेवलं ना, तर या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपल्या ह्याच्यानी घेतल्या जातात. नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी फ्रिजमध्ये जर पडून राहिल्या ना, तर त्याची आपल्याला आठवण पण होत नाही. म्हणून व्यवस्थित अशा धुवून मी किचन ओट्यावरती ठेवल्या आणि मस्त असं आता कुकरला मी झाकण लावून घेते. शेंगा छान शिजतील. आता जोपर्यंत घरात शेंगा वगैरे छान शिजत आहेत, तोपर्यंत पटकन बाहेर आले आणि आज अंगण मात्र मला स्वच्छ करायचं होतं, तर तेच मी करायला घेतलं. सगळ्यात अगोदर तर छान असं पाणी वगैरे मारून अंगण स्वच्छ धुवून काढलं. नंतर मात्र घरात आले. आता शेंगा वगैरे छान शिजून वगैरे झाल्या होत्या आणि खाऊन पण झालेल्या होत्या. लेकरं शाळेतून आल्यावर खातील. पण किचन वट्यावरती जो पसारा पडलेला होता ना, तर तोच मला आता आवरून काढायचा होता. कारण मग जोपर्यंत किचन ओट्यावरती पसारा आहे, तोपर्यंत काही दुसरं काम करावंसं वाटतच नाही. मग सगळ्या भांडे आज आहेत ना, तर ते मी गोळा करून घेते आणि सगळे नाश्त्याचे म्हणा, जेवणाचे म्हणा, एक्स्ट्रा शेंगा वगैरे मी शिजवून वगैरे ठेवलेले आहे. ते कुकर पण पडलेलं. असे मिळून जे काही भांडे आहेत ना, तर ते मी घासून घेतले आणि लगेचच मग आता किचन ओटा देखील क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे. कारण आपल्या गृहिणींचा प्रत्येक जास्तीत जास्त वेळ आहे ना, या किचनमध्ये जात असतो आणि किचन जरच आपलं अस्तव्यस्त असेल ना, तर मग काम करायला मन लागत नाही आणि कधी-कधी मागं-पुढं पण होऊन जातं कामामध्ये. कधी-कधी किचनवरती गर्दा पण राहून जातो. पण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जर आपण किचनवरचा राडा आवरला ना, तर मग मात्र आपलं काम पुढचं करण्यासाठी आपण मोकळे होऊन जातो. सोबतच मी सिंक वगैरे छान असं इथे धुवून घेत असते रोजची रोज आणि रोजच्या रोज सिंक धुतल्यामुळे आहे ना, तर ते स्वच्छ देखील दिसतं आणि तिथे आपल्याला पालेभाज्या वगैरे धुवायच्या असतात. तर मग स्वच्छ सिंकच कधीही छान राहतं, मला असं वाटतं. म्हणून नेहमी किचन ओटा आणि सिंक वगैरे मी साफ करतच राहते. त्यानंतर मात्र बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर मात्र जी काही रोजची आपली कपडे धुतलेली असतात ना, तर ती मी धुवून घेतली आणि अशा पद्धतीनं आहे ना, मस्त आता वाळत घालते. आता थंड वारा पण भरपूर जास्त पडत येतो आहे आणि ऊन पण पडतंय. तर अशा पद्धतीनं आहे ना, मी पोर्चमध्ये सगळे कपडे वाळत घालते. घरामधील काही जी छोटी-मोठी कामं आहेत ना, तर ती माझी आता आवरून झालेली आहे आणि दुपारच्या वेळेस आहे ना, भरपूर सगळे शेतामधून आवळे आणलेले होते. तर या आवळ्याचं म्हटलं काहीतरी बनवून टाकावा. त्या आवळ्याच्या आहेत ना, बऱ्याचशा प्रकारामध्ये आपण आवळ्याचं बनवू शकतो. जसं की आवळा सुपारी बनवू शकतो, आवळा मुरंबा बनवू शकतो, आवळा कँडी बनवू शकतो आणि जे आपल्याला आवडतं ना, तर ते इथे मी बनवून घेत असते. तर आज मी आहे ना, आवळा मुरंबा बनवणार आहे आणि इथे पहा छोट्या बरणीमध्ये मी आवळा मुरंबा बनवूनच ठेवलेला होता. तर लेकरांना आणि घरातल्यांना सगळ्यांनाच आवडला. तर तो संपत आलाय. चला म्हटलं आता आपण या आवळ्याचा देखील मुरंबा बनवून घेऊ. तर हा जो बरणीतला मुरंबा आहे ना, तर ते बाजारामध्ये एकदम छोटे-छोटे आवळे मिळतात ना, तर त्याचा बनवलेला होता. तर तो खरंच खूप छान झालेला होता आणि आता जे मी आवळे निवडते आहे ना, तर हे थोडेसे मोठाले आवळे आहेत
आणि या आवळ्याचा मुरंबा आहे ना जरासा कडक होतो, पण खायला खूप छान लागतो. म्हणून सुपारी वगैरे केली ना या आवळ्याची ती देखील छान लागते. तर सगळ्यात अगोदर तर मी सगळे आवळे चांगले-चांगले निवडून घेतलेले आहेत आणि बाकीचे आवळे आता ठेवून देते कारण त्याचा मग सकाळी ज्यूस वगैरे घेता येतो. आता हे जे आवळे आहेत ना वाफेवर मस्त असे शिजवून घेते आणि दुपारचा वेळ आहे, घरातील सगळी कामं काही आवरलेली आहेत. मग जास्तीचं असं काही छोटं-मोठं काम असलं, की मग मी तेच आवरायला घेते. आता वाफेवरती हे सगळे आवळे मी व्यवस्थित अशी शिजवून घेते. मोठाल्या आवळ्यांपेक्षा अशा पद्धतीने बारीक आवळे देखील बाजारात मिळतात ना, तर याचा मुरंबा खरंच खूप छान होतो आणि अशीच पद्धत करायची. हे जे आवळे आहेत ना, व्यवस्थित निवडायचे, धुवायचे आणि वाफेवरती छान अशी शिजवून घ्यायचे. तर अशा जर आवळे जर तुम्हाला मिळाले ना, तर नक्कीच या आवळ्याचा मुरंबा बनवा. खरंच खूप छान लागतो आणि जास्त दिवस देखील टिकतो. तर इथे पहा, मस्त असा मी पाक बनवून घेतलेला आहे साखरेचा. आता आणि एकीकडे आहेत ना, आवळे देखील मस्त असे आता माझे शिजवून झालेले आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने मऊ आवळे शिजलेले आहेत. इथे ना सगळे जे आवळे आहेत ना, मस्त असे मऊ शिजले गेलेले आहेत. आता हे आवळे आहेत ना, मी पाकामध्ये सोडून देते आणि हे जे आवळे मी शिजवलेत ना, तर हे मोठाले आवळे आहेत. पण याच्या अगोदर मी जे बारीक आवळे तुम्हाला दाखवलेत ना हातावर घेऊन, तर त्या आवळ्याचा मुरंबा खरंच खूप छान होतो. कारण याच्या अगोदर आहे ना, मी तोच बनवलेला होता. तर तो फारच सॉफ्ट बनला होता. पण मोठाल्या आवळ्याचा मुरंबा जो आहे ना, जरासा थंड झाल्यावर कडक मला वाटला. तर असो, खाण्यासाठी तोही छानच लागत होता. आज शाळेतून येता-येताच आहे ना, बहीण-भावाचं काहीतरी बिनसलेलं होतं आणि स्तुतीचं मात्र आज रडगाणं चालू होतं आणि ती आहे ना, जोरजोरात रडत होती. कारण काय झालं होतं नेमकं मला पण माहीत नव्हतं. तर चला तर मग या रडगाण्यासोबतच आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा.